सर्व बोलतील महाराजांनी झालर का नाही आणले, कारण मी आतापर्यंत एवढे कार्यक्रम करतो, एका कार्यक्रमामध्ये जाणबुजून माझ्या झालर किंवा माझं कुठेतरी अपमान व्हावा म्हणून काही गोष्टी घडल्या. मी पण केलाय, ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिलाय, जोपर्यंत त्याला त्याची जागा दाखवत नाही तोपर्यंत कोणत्याच गोंधळात मी झालर वाहणार नाही, म्हणून बिना झाल्याने मी बसणार आहे. गोंधळ मांडला देवा, हो गोंधळाला यावं, आणि गोंधळ मांडला देवा, गोंधळाला यावं, Jump,
गोंधळाला यावं माय पहारे मच्छरणाचा गोंधळाला यावं गावाचार्य वसुदेवा गोंधळाला यावं गावाचार्य वसुदेवा गोंधळाला यावं पागावाल्या दैवतानं गोंधळाला यावं चुकले मागले दैवतानं गोंधळाला यावं तेहतीस कोटी देवदयाला गोंधळाला यावं दैवतानं गोंधळाला यावं चुकले मागले दैवतानं गोंधळाला यावं एकदम आपल्याला एवढं काय विचारता येणार नाही, परंतु ही जी लोक बसलेत ना पुढे थोडं सहकार्य करा, मागे घ्या, वाऱ्या भरपूर येतील तुमच्या, थोडं मागे मागे सरकी घ्या, बाकी वाऱ्यांना खाली खेळायला जागा द्या. आपण एक एक गणेश भाऊ गण झाली गवलन झाली देवानं आमंत्रण केले, देवता आले, पण कोणता देव कसं काय आपल्याला विचारायचं आहे. ते करण्याच्या आधी ज्या शिवारामध्ये ज्या गावामध्ये जे कुलदेवत राहतय त्या ग्रामदेवतेला आपण पहिले नमन करूया, त्यांना पाचन करूया, म्हणून ती गावाची रक्षण करते गावदेवी माता. थोडं सहकार्य करा, मागे सरका, थोडे मागे जागा द्या, खाली कूलर पासून बाजूला हो जाता, जरा थोडं समोरचे कूलर वाले जरा खाली बसा, खाली बसा, कोणीही उभं राहणार नाही वारी जरी आली तरी. हा म्हणून ती गावाची रक्षण करते गावदेवी माता. येते ती कशी म्हणा, आगाई गावदेवी माता तू गोंधळाला ये ग, आणि गोंधळाला ये गाई आशीर्वाद दे ग, आणि तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव, तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव, देवी गोंधळाला गाव, तुझ्या आशीर्वादाने सुखी सारा गाव, आई गोंधळाला गाव.
बांगड्याची माळ साथी असते हांड्या वाहनागत पिला कळशी महादेवाच्या पिंडीवर मी मारून धडक खांद्यावर कोरडा महादेवाच्या पिंडीवर मी पाणी वाहते आणि महादेवाच्या पिंडीवर मी पाणी वाहते महादेवाच्या पिंडीवर मी पाणी वाहते महादेवाच्या पिंडीवर मी पाणी वाहते शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान बघ रे बघ या कुलाचा उलगाडा करायचा ना रे हा बघ रे जतीला बोलव रे असा महादेव मोठा जती 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 जती
रे बाग तुझ्या रे गावाच्या रे बघ रे गाव देवाला बघ आमंत्रण कर रे. हा आणि गाव देवा ये लवकर ये रे लवकर अरे उशीर तू केला गाव देवा ये लवकर ये रे लवकर अरे उशीर तू केला. गण झाली गवलन झाली. आता घ्यायची ओळख. बोल कोण आले तुम्ही सांगायचं आम्हाला. बघा जे कोणी आलेत बघ ही बसलेली बालक आहेत अज्ञान बालक आहेत. तुम्हाला समजेल काय भाषा. आम्ही दोघं बोलू आम्हाला समजेल. तुम्हाला समजेल का काय चाललंय. कारण मी पहिल्याच गोंधळाची सुरुवात माईक पासून केलेली माझ्या भरपूर वर्षापूर्वी. का शेवटचा माणूस कोण बसलाय त्याला गोष्ट समजली पाहिजे. कार्यक्रम आपण जो करतो ते शेवटच्या व्यक्तीवर समजलं पाहिजे का नाही. मग तसं जे कोणी आले तुम्ही आम्हाला ज्या आमच्या भाषेमध्ये समजेल त्या भाषेमध्ये माऊली जर सांगितलं तर बरं होईल. बोला बोला कोण आले. हा माऊली आम्ही परत सांगतो तुम्हाला जी या प्रजेला समजल त्या भाषेमध्ये सांगाल का. मी ओळखून देऊ यांची कोणती वारी आहे. बघा आता महाराज आग या मायाच्या डोंगराची मूर्ती जणू गाणी ते घ्या ते. बाई माझ्या येडोल्या येडोल्या नका माझ्या येडोल्या येडोल्या बाई माझ्या येडोल्या येडोल्या नका माझ्या येडोल्या येडोल्या बाई माझ्या येडोल्या 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 माझ्या येडोल्या 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 येडोल्या. आता सांगा आम्हाला काय म्हणायचे तुम्हाला. हा हा नाही शकला ना कोणी ओळखू म्हणून तर आम्ही तुम्हाला बोललो त्या ह्याच्यामध्ये या म्हणून आम्ही तुमचं जे गजर केला महाराज आम्ही तुम्हाला व्यत्यय देतोय. पूर्ण गजर होते त्या देवीचं त्याच रूपामध्ये काय काय आता तुमचं गाणं जे बोलत होतं ते. या मायाच्या डोंगराची ती मूर्ती जणू शेंदराची अव मूर्ती जणू शेंदराची येडूला पाहता फुटला अंगावर निघाला येडूला पाहता फुटला
कसं आहे कोणी ओळखू शकत नव्हतं ना तुला. मग आता दाखव रूप त्यांना. महाराज घ्या. येडूला पाहता फुटला अंगावरती काटा येडू विकराळ रूपाचे येडूला पाहता फुटला अंगावरती काटा येडू विकराळ रूपाचे दाखव रूप तुझा. दाखव रूप आता कशी रूपाची असते. एक लेडीज बघा इकडं. दाखव रूप. दाखव रूप आता कसे. माऊली आता तुम्ही सांगा. आता आम्ही ओळख दिली तुमची. आता तुमच्या नावाने सांगा कोण आहेत. कोण आले आत. हा घ्या आता मूलरूपात. ये गांबा गोंधळा आवाज घुमू लागला कसा आवाज घुमू लागला. हे अंबाबाई दानवा परिवार आपण जागरण गोंधळ घेतलाय ना. मग मला सांगा आदिमाया शक्ती तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे बरोबर. खंडारा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे बरोबर. धानवा परिवार हे कोली समाजात येत आहे बरोबर. कोली समाजामध्ये भरपूर काय आहेत. मल्हार कोली आहे, महादेव कोली आहे, अजून कोणतरी आहे. आपण कोण आहेत. कोण बोल माईक मध्ये. मल्हार मल्हार कोळी. आदिमाय शक्ती तुळजाभवानी महाराष्ट्राचं कुलदैवत. खंडारा महाराष्ट्राचं कुलदैवत. पण या मल्हार कोल्यांची उत्पत्ती या मल्हार कोल्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी किंवा आदिमाय शक्तीच्या कोणत्या रूपात बसले तुम्हाला माहिती आहे. कोणाला माहिती आहे का. मी जेवलो नाही पण तुम्ही जेवलेत ना. तुम्ही आतापर्यंत गोंधळ केलं नाही गेलं माहित नाही. पण या मल्हार कोल्यांची मल्हार म्हणजे साक्षात खंडराय. या मल्हार कोली कुलाची कुलस्वामिनी कुलदेवत हे तुम्हाला माहित झालं पाहिजे का नको. मग पहिला गजर आदिमायाचा घ्या. अंबाबाई तुझा समय वाजला अंबाबाई तुझा समय वाजला. हो थांबा ताई सोडा. देव असेल तर रूपात येणार, राक्षस असेल तर ताल करणार. माऊली फक्त तिला मागे बसवा. माग त्या मैदानात बसवा. इथे उतार हे जाईल खाली बसवा. घेतो मी सर्वांना. बोला त्यांना विचारा. एक एक झाडाला विचारा कोण कोण आले. मग आपण एक एक घेऊ. कारण एवढा गोलक्यामध्ये तुम्हाला काय समजायचं नाही आणि मला काय समजायचं नाही. वाघोबा आलंय. घ्या वाघोबाचा एक गजर. हे राणावणातून डोंगर झडीतून भयाला गे आला मधवा देवाला गे आला मधवा देवाला. तुमचाही गजर देऊ. आदिमाय तुमचाही गजर देऊ. आपण एक एक ओळख घेऊ. बोला माऊली कोण आलेत. नाही देवा तुमचाही घेऊ. इकडे आम्ही विचारतोय तुम्ही कोण आलेत. कोल्हापूरची अंबाबाई. अंबाबाई. थांबा 2 मिनिटं.
माऊली तुमचाही आम्ही गजेट देऊ, वागोबा तुमचाही गजेट देऊ. अण्णांचा भंडारा घेऊन स्थानावर येता का? जेव्हा तुम्हाला बोलवणी करू तेव्हा येणार का? बोला माऊली. हा घ्या कोल्हापूरची अंबाबाई. म्हणून ती अंबाबाई येते ती कशी? अगं अंबाबाई लाडे लाडे ये ग. अंबाबाई लाडे लाडे ये ग. काग धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग माऊली आनंदाने आल्यात. आनंदाने तुम्हाला आम्ही परत बोलू. हा आनंदाने बोलू, आनंदाने अकेला धावणार का? कारण सर्व आलेल्या सर्वांच्यात आम्हाला एकेकाला मान करता येणार नाही. आनंदाने आम्ही तुमचा गजेट देऊ, आनंदाने अकेला धावणार का? मग आनंदाचा भंडारा देतो. आता स्थानावर येणार परत आनंदाने आम्ही तुम्हाला बोलू. आणि रायटर कोण आहेत? जेवढ्या झाडाही घेतलंय त्यांचं नावाचा गजेट झालाच पाहिजे आणि त्यांना बोलवणी करून त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. माऊली आनंदाने तुमचा तिघांचा गजर केला जाईल. आनंदाचा भंडारा घेऊन स्थानावर येता परत तुम्हाला त्या रूपात आम्ही बोलवणी करील. का बरोबर ना? एक एक आपल्याला समजेल, एकदम गोलका समजेल का? हा माऊली आनंदाचा भंडारा घ्या. आनंदाने परत तुम्हाला आम्ही पाचारण करू. कारण आम्हाला तुमचा मानपान करायचे, साडी चोली जे का असेल ते. आनंदाचा भंडारा घेऊन वाघोबाला फक्त खेळता राहू द्या. द्या भवानीला द्या, तुळजा भवानीला द्या. भवानी माता आम्ही परत तुम्हाला बोलवणी करू. आल्या जागेवर परत स्थानावर चला. परत आम्ही तुम्हाला बोलवणी. माऊली येणार का स्थानावर? या स्थानावर. चला दोघे बहिणी स्थानावर या. या बहिणी स्थानावर या. चला मोकळे झाड मोकळं द्यायचं. बोला या माऊलीला विचारा कोण आले. हा आई गावदेवी हो दे गजर एकटीचा आई. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. आणि उघड उघड दरवाजाने येल काय उघड उघड दरवाजाने येल काय किती जायली. आवाज आवाज. आई गावदेवी माझी माऊली. देवाना पण विनंती करतो आणि गोंधली महाराज तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला पूर्ण गाणे गाण्याचं हे देईल. चालेल चालेल. माऊली त्या झाडाला विचारा कोण आलंय. आई आनंदाने आलेत का? तुम्ही आनंदाने आलेत का? मग आनंदाचा भंडारा देतो. जेव्हा तुम्हाला बोलवणी कराल तेव्हा येणार का आनंदाने? महाराज चला आनंदाचा भंडारा द्या. बोला जीवदानी माता की. पण माऊली पहिले झाडाचा सांभाळ. झाडाचा सांभाळ करत असाल तर तुझा गजर करू. करणार का सांभाळ? ताल करायचा नाही. देवरूपात येत ना तुम्ही. महाराज विचारायचं तुझा गजर करू पण माझ्या झाडाच्या आलनाने करत नशील तर ती काय भंडारा वा. चला जागेवर चला स्थानाव. परत तुम्हाला आम्ही बोलवणे करू महाराज. कारण शाहीर गणेश भिसे सर आहेत ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेले गाण्यासाठी आणि त्यांना तुमच्याकडे बोलवलेले. मग त्यांना अर्ध गाणी बोलून द्यायचं का? त्यांनाही पूर्ण गाणी बोलायला चान्स देऊ आपण आणि आपल्या येणाऱ्या संचाराला पूर्ण रूपाने खेळायला देऊ. चालेल ना? कारण त्यांचाही मान ठेवला पाहिजे, यांचाही ठेवला पाहिजे. चला माऊली आनंदाने स्थानावर. बोला चला या माऊली स्थानावर. परत तुम्हाला बोलू. ज्या झाडांचं झालं त्यांना स्थानावर येऊ द्या. प्रत्येक झाडाची बोलवणी करायची. महाराज हो काय यांचं दादांचं नाव? हा सुनील भाऊ. ज्या झाडाने गजर केला तुळजा भवानी, अंबाबाई, गावदेवी, जीवदानी माता यांचं 2-2 कवडं. वाघोबा आपलाच आहे तो येऊ दे खेळता. या सर्वांना शाहीर भिसे साहेब आहेत यांच्या स्वराने आपल्याला पूर्ण देवाला गजर करायचा आहे. फक्त आता 2 कवडं घेतो कारण एवढी घेतल्यानंतर तुम्हालाही काय समजणार नाही, मलाही काय समजणार नाही आणि ज्याला उंगल्या करायचे त्यालाही काय समजणार नाही. कोणाला पकडू धरी. बरोबर ना? कारण मी आज रूप बदलले बघितलं काय वेगळं आहे. आता मी पण मैदान उतरणार आहे आजपासून या एरियात. पालघर मध्ये मलाही रूप बदलून यायचे. बघू किती स्पेशल उतरतात कोण. मी पण बघणार आहे आता. कारण मी चांगलं कार्य होतं. चांगल्या कार्यामध्ये मी कुंकुवाचा मानकरी राहिली होती. कोण? कुंकू आली होती. भस्म लावला नव्हता अजून मी. आता लावायची गरज आहे का?
मी रूप बदलू शकतो, मी रूप बदलू शकतो, मग बदललेलं रूप आवराची ताकद पण समोरच्याने ठेवायची, बरोबर ना? हा, चांगल्या कार्यामध्ये मला घाण करायची नसते, पण चांगल्या कार्यामध्ये घाण करणारा पण जागा दाखवायची असते. म्हणून आई जीवदानीचा होते. माऊली, टाळ करत नसेल, आनंदाने असेल तरच तुझा गजर होणार. माझ्या घराचे आला नको, आनंदाने गजर व्हायला पाहिजे. घ्या. माझ्या जीवदानी मातेचा कसा सोहळा साजतो आणि सोहळा साजतो गाई संबळ वाजतो आणि सोहळा साजतो गाई संबळ वाजतो. आई जीवदानी मातेचा कसा सोहळा साजतो. तिला कोणला त्रास आता धरून किती जण आणलं होतं? असू दे ना, देव देव आहे. देव कधी पाहुणा विना बघतो का हो? हा बघा, 3 दाणे धरून आणला. आता आदिमाय शक्तीच्या रूपामध्ये असेल तर धराची गरज. जीवदानी माते की जीवदानी माता पाहुणीच आहे ना, ती देवळात बसले का? हा, घ्या जीवदानीचं. आणि सोहळा साजतो गाई संबळ वाजतो सोहळा साजतो गाई संबळ माऊली, आनंदाने या धानवा परिवारामध्ये परत तुम्हाला मानपान दिला जाईल. आनंदाने आता स्थानावर येता का? दे भंडारा. देव कसं पाहिजे? झोपत उठून आला पाहिजे, भंडारा लावायची गरज नाही. आणि आलेला देव सौम्य रूपात आला पाहिजे. 11 विकार आला का त्याला काय बोलतात? दानव. आली उलटे पक्का ताल करील तो पक्का पॉवरफुल देव, बरोबर ना? असंच आहे काहीतरी. देव हा सौम्य रूपाचा असतोय आणि आनंदाने येतो. आनंदाचं कार्य का नाही? त्याला काय कमी पडलं रागा द्यायला? माऊली, आनंदाने तुमचा गजर करू, पाहुणी लिया कंसात, पण आई आपलीच आहे. माऊली, आनंदाचा भंडारा तुमचा त्याला स्थानावर परत तुम्हाला गजर करू. आपण दानवा परिवार करून साडी तोलीचा मान पण देऊ आपण, चालेल ना? सगळे आपलीच आहेत. पाहुणी असो कोणी असो, आई आईचे. आई आमच्या कुला करून, मी पण तुमचाच असं समजा, आमच्या कुला करून तुमचाही मान सन्मान केला जाईल. आनंदाने आल्या स्थानावर जाणार का? एकदम झाड मोकलं. चला, आत नाही लावायचं कोणी. चल, एकदम मोकला, त्रास न होता झाडाला, एकदम मोकलं. हे गावदेवीचं खेळलंय का? हे ओळख झाली नाही झाली ना? घेतो. चला घ्या आता ताई. हो ताई, घ्या. यांना दमू नका, यांना मदतीला पण येत जा, नाही त्यावरती मी एकटीच जास्त जेवले. होईल ती मोकळी होईल. देवरूप आहे, शांत रूप करणार. देव जर झाडाचा नाही सांभाळ करी का हो सांडे महाराज? अख्ख्या दुनियाचा सांभाळ त्याला करते, तो झाडाचा करील. माऊली, दर्शन घ्या ना. चला मागे बसा. बाबू ये तू पण इकडे माझ्या बाजूला. ताई या तुम्ही पण. त्यांचा पहिले गजर करायचा आपल्याला. त्यांचा या इकडे, या इकडे बसा लागेल माझ्या बाजूला. तुम्ही मागे सारखा का? तुम्हाला जागा नाही, खास त्यांना जागा ठेवली. जे खेळलं झाड द्या ना बाजूला. हा घे, विचारा महाराज. हो, यांचं वारा आलंय. बोलता कोण आले आत? जय एकवीर माते की. या. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका. आई मरते माझी. हो, त्यांना तिकडे नका नाही, इतर बसवा. हो, अजून त्यांना मानपान द्यायचे, सगळं करायचे. पहिल्यांदा आले ना झाड, बाजूलाच बसवा, बाहेर नका, इथं बसवा. परत त्यांना आमंत्रण करायचे, आपल्याला त्यांचं मानपान करायचे. आई मरते माझी हाका, काले डोंगरावर पडलाय दुकान आहे माझी तुझ्या बघेते धोका. काले डोंगरावर पडलाय दुकान आहे माझी तुझ्या बघेते धोका. काल्या डोंगरावर पडले दुकान आहे माझे तुझ्यात घेते धोका. काल्या डोंगरावर पडले दुकान आहे माझे तुझ्यात घेते म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका. टोकतो मधी तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती ना? या 4 वाऱ्यामध्ये 2 वाऱ्या तुमच्या कुलदेवीच्या होत्या. ते पण तुम्ही ओळखा आता कोण आहेत, मी सांगेल नंतर. बघू आधी तुम्हाला समजत आहे का? या ज्या 5 वाऱ्या खेळल्या ना, याच्यामध्ये 2 कुलस्वामी होत्या तुमच्या मल्हार कोल्यांच्या. घ्या वाणी. काले डोंगरावर पडलाय दुकान आहे माझी तुझ्या बघेते धोका. काले डोंगरावर पडलाय दुकान आहे माझी
तुझ्यात घेते धोका. हे काळे डोंगरावर पडले दुकान आहे माझे तुझ्यात घेते धोका. हो, माऊली आई एकविरावरनं आले तुम्ही, बरोबर? आनंदाने आलेत ना? मग आई जसं तुम्ही आनंदाने आला तुला आनंदाने तुम्हाला मानपान द्यायचे. आता भांडार रुपये आनंदाने स्थानावर जाऊन जेव्हा आम्ही तुम्हाला परत बोलवणी करू तेव्हा येणार का माऊली आनंदाने? आनंदाने येणार, कारण आम्ही सर्व देवतांसाठी सर्व मानपान आणलेलं दानव परिवार. मी यांना 1 रुपया सांगितलं तर 2 रुपयाचं आणलंय. मी त्यांना 10 साड्या सांगितल्या तर 20 साड्या आणल्यात. 10 टावेल सांगले तर 20 टावेल. अशी मंडळी पाहिजे. यांच्यात एकदा टाळ्या. खूप छान. काही कमी पडून दिलं नाही. देवाचा मान करावं तर असा. चला माऊली तुम्हालाही मानपान देऊ. भंडारा घ्या, एकदम स्थानावर या. तुमच्याही नावाचा गजर करू, तुमचंही मानपान करू. चला स्थानावर. त्या माऊलीला विचारलं, चला स्थानावर. आता त्यांना विचारायचं महाराज, हो एक नुसता संबळाचा धाक द्या. संबळ माहिती नाही घ्यायचं. मी आहे ना. माझ्या गोंधळातून पहिल्यांदा एवढं देव आलं म्हणून आता आपण टाळ्या घ्या. कोण? हा गावदेवी घ्या. हा आई ग गावदेवी तू ग गावाची माग पांढरी. माग माग जाऊ द्या. हे गावाची पांढरी गावाची पांढरी ओ गावाची पांढरी साऱ्या गावचा सवाल करे. गावाची पांढरी साऱ्या गावचा सवाल करे. गावाची पांढरी साऱ्या गावाचा सफर करे. आणि गावाची हो, माऊली आनंदाने आल्यात का? मग आनंदाने आल्यात. आम्हालाही आनंदी करायचे. आनंदी आनंद आमच्याही परिवारात येऊ दे माऊली. मग आनंदाने जसं आलात आनंदाचा तुमचा गजर घेऊ दे भंडारा. आनंदाने तुमचा मानपान करू. जेव्हा माऊली तुम्हाला बोलवणी कराल तेव्हा येणार अख्खे दावाल द्या भंडारा. गावदेवी माते की चला आनंदाने स्थानावर. सांडे महाराज आता तुम्ही रोल घ्या एक एक तिकडनं. चला आनंदाने मोकळं एकदम. सर्वांना आपण मांजरगण भिशे साहेब आले त्यांना सोडायचा नाही. सगळी गाणी त्यांच्याकडून वाजून घ्यायची आहेत. कामच काढा काम नाही काढणार. चहा पाणी पाजू आम्ही त्यांना. पाजायचा ना चहा, पण चहा पाणी देऊ आपण त्यांना, पण गाणी पूर्ण झाली पाहिजे. चला माऊली आनंदाने. सांडे महाराज एक एक विचारा. असू दे बाबा, बाहेरचा का ना आपला काय, देव देवचे. बोला वाघोबा आहे ना, घ्या वाघोबाचा एक गजर घ्या. आडवा हत्याला वाघ्याला जवळ बोलविला. आडवा हत्याला वाघ्याला जवळ बोलविला. ओ आडवा हात गेला वागेला जवळ बोलविला. आडवा हात गेला जवळ बोलविला. तेव्हा आनंदाने आलेत का? मग आनंदाने कोण आलेत? कोण आहेत? नावाची ओळख द्यायची. कोण आलेत? आनंदाने आलेत ना? आनंदाने आलेत ना? मला विचारा कोण आहेत? कोणत्या रूपात आहेत तुम्ही? हा वाघोबा आनंदाने आलेत ना देवा. परत तुम्हाला बोलवणी करू आम्ही. आनंदाने येणार. मग आनंदाचा भंडारा देतो. आनंदाने स्थानावर जा. परत तुम्हाला आम्ही बोलवणी करू देवा आनंदाच्या गजरामध्ये. तेव्हा येणार. द्या भंडारा द्या. चला आनंदाने एकदम. तुमचा आनंद करायचे ना तुम्हाला. या दानवा कुलाचा तुमचा आनंद झाला पाहिजे. चला एकदा मोकळ्या मनाने स्थानावर जायचं. मोकळ्या मनाने. चला महाराज चला तुम्ही बाहेर. चला एकदम मोकळं एकदम. आल्या जागेवर जायचं. एकदम मोकळं. सांडे महाराज विचारतो कोणतं तिकडे जातील त्यांना परत आपण पाचन करू. हा खंडोबा घेऊ थांबा यांना जाऊ दे स्थानावर. चला एकदम मोकळं मनाने. तुम्हाला मानपान पाहिजे का देवा? सर्व मानपान झालं पाहिजे का नाही तुमचं? मग आनंदाचा पूर्ण गजर पण करू, मानपान पण देऊ. हा पण मोकळे मनाने स्थानावर चला एकदा मोकळे मनाने स्थानावर. जाती स्थानावर ते. चला पुढचं गजर घ्यायचं आम्हाला. ते बाबांना उचला तिकडे माग.
त्यांना फॅन कधी ठेवा, फॅन मध्ये ठेवा, फॅन मध्ये ठेवा, तिकडे फॅन मध्ये घ्या, फॅन मध्ये जाऊ दे त्यांना, तिकडे घ्या ना, मागे घ्या ना, मागे घ्या ना, इथे गरम होईल त्यांना, जाऊ दे माग घ्या खंडोबाचं. त्यांना पायाचा त्रास आहे काहीतरी ना, हाताचा पायाचा त्रास आहे ना त्यांना, म्हणून त्यांना बोलो, त्यांना ते जमणार नाही, फॅन मध्ये जाऊ दे, घ्या खंडोबाचं घ्या. हे खंडोबारायाचं याडू ही लागल मुरळीला, लागल मुरळीला माझ्या लागल वाघाला, लागल मुरळीला माझ्या लागल वाघाला. खंडोबारायाचे येडवं लागलं मुरळीला, लागलं मुरळीला, येडवं लागलं वाघाला. हो. देवा सर्व तुम्हाला मानपण दिलं जाईल. घेऊ द्या. सांडे सगळ्या देवांना विचारा कोण कोण आले, विचारा सर्वांना, विचारा कोण कोण आहेत. त्यांना कूलरच्या इथे ठेवा जरा थंड याच्यामध्ये. हा खंडोबा त्यांना विचारा. हा हातोबा काय, हा त्यांना विचारा कोण आले. खंडोबा यांना विचारा कोण आले. वीरदेव, हा आधी खंडोबाचं घ्या, यांना विचारा तिघांना. गावदेवी त्यांना विचारा. हा? हा. ओके, आणि ते मागचं झाड घेतो त्यांना विचार, मागे विचारा. आला मारून धडक, हे मारून धडक फोडून खडक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला, बाय शेंदूर लावा देवा, शेंदूर लावा मशाला, बाय शेंदूर लावा देवा. हे मारून कडक मोडून कडक शेंदूर लावा मशाला, हे शेंदूर लावा, शेंदूर लावा. घ्या खंडोबाचं घ्या. जेवढी ऐका हो, थांबा. जेवढे खंडोबाची झाडं केले त्यांना पहिले भंडारा द्या. जेव्हा त्यांना बोलवणे येईल तेव्हा या. माहिती कोण कोण खंडोबाचा गजर केला आहे. थांबा ना, खेळू दे. मी एकच विचारली गोष्ट सांगून द्यावा त्या इथे देव एवढे पाव याच्यात येतं तेव्हा सांगाल का. हा तुम्ही थांबा, आम्ही आहे तिथं, थांबा आम्ही आहेत. देवा खंडराया आनंदाचा भंडारा घ्या, आनंदाचा तुमचा आम्ही गजर करू, आनंदाचा गजर करू. तेव्हा देवा आनंदाने या, जे काय असेल आमचा उलगडा करून द्या, आनंदाने संचार करा ना खेळा. चला एकदम मोकळ्या मनाने सांगाव. सगळं मानपान दिलं जाईल, तुमचं सर्वांचं मानपान दिलं जाईल एकदम आनंदाने मोकळ्या मनाने. एलकोड सदानंदाचा. चला मोकळ्या मनाने. 3 खंडोबाचं गजर झालेत. किती? 3. म्हणून बोलतो एक नव्हतं काय होय, आमच्यात काय बोलू तुम्हाला समजायचं नाही काही. चला एकदम मोकळ्या मनाने सांगाव. परत बोलवणी करू आम्ही तुमची. नाही माझी सत्वाची, नाही माझी सत्वाची, कुठलपाडा गावानू बैसली, नाही माझी सत्वाची, कुठलपाडा गावानू बैसली, आई माझी सत्वाची, कुठलपाडा गावाने बैसली, आई माझी सर्व गावाला. सगळी गाणी तुमचीच होतील, फक्त द्या भांडारा. हो गावदेवीचा यांनी गजर केला ना, द्या भांडारा. आनंदाने चला, आनंदाने या, आनंदाने परत बोलवणी करू आम्ही एकदम मोकळ्या मनाने. वीर देवा ये लवकर, ये लवकर, काय उशीर तू केला. वीर देवा ये लवकर, ये लवकरी, परवशिरा तू केला. वीर देवा ये लवकर, ये लवकरी, परवशिरा तू केला. वीर देवा ये लवकर, ये लवकर. हो देवा घेऊ आम्ही बोल, फक्त तुम्ही नावाची गर्जना करा कोण आले. हा वीर बाबा आलेले आहेत, वीर बाबा आनंदाने आलेत का. देवा आम्ही परत तुम्हाला आमंत्रण करू, परत आमच्या अखेर धावणार का देवा. कारण आपण टाव्या टोप्या आणलेत ना, टावेल टोप्या कशासाठी आणले, आपल्याला देवाना द्यायला आणले, झाडांना देवाना. तेव्हा आता आनंदाने आले तसं आनंदाने भंडार रूपी आल्या स्थानावर जाणार का देवा. परत जेव्हा आम्ही बोलवणी करू ना, अखेला धावणार का
द्या भंडारा. महाराज कोणतं? एक जण जा ना, कोणतरी एक जण जा, त्यांना नाव सांगा, ते तसं गाणं घेतील. हातोबा ना, हातोबा का? हा, बाई आला गे आला माझा हातोबा देवाला, 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 बाई आला गे आला माझा हातोबा देवाला, आला गे आला माझा हातोबा देवाला. आला गे आला माझा हातोबा बोला देवा, कुठे बसलेत? कुठे बसलेत? तुम्ही आलेत बरोबर आहे. सर्वांना मी भंडारा देऊन परत पाठवलं, स्थानावर पाठवलं, परत बोलवणी केली. देवा तुम्ही आलेत, तुम्ही कुठे स्थानी बसलेत? गावाच्या बसलेत का? हातोबा देव मला वाटतं पीक गावाला बसले होते. हा हा हा, मी केला गोंधळ तिथं, मी केलाय. त्याचं रूप पण मला माहिती आहे कसं आहे ते. देवा असू शकतं इथं पण. तुमचा गावदेव माहिती आहे का तुम्हाला? हा, गावदेव माहित नाही. ते गावामध्ये एक मंदिर आहे स्टार्टिंगला, काय बोलतात त्याला? हा, किती मूर्ती आहे त्याच्यात? 5-6 आहेत. हा, बाजूला कोणतं कोणतं आहे तो? मग त्याच्यामध्ये असला तर एकच माहिती आहे त्याला, सफेद कलर लावतात तोच. चला देवा भंडारा द्या, त्यांना भंडारा द्या. तेव्हा अकेला परत धावणार का? बघू ना आपण कुठं आलं. मी पीक गावामध्ये जागरण गोंधळ केला, तिथं वाटतंय आतोबाचं आहे ना स्थान, आणि जागरूक स्थान आहे, पांडवकालीन आहे. देव कुठून कधी धावू शकतो आणि असू शकतो. हा, चला यांचा विचार आता. एक पावसाची सरी ग सरी ग सरी ग माझी निघाली सरी ग मरे, माझी निघाली सरी ग मरे. माऊली आनंदाने आल्यात, आनंदाने. माऊली तुमचं मानपण पोचलंय का? बोला माऊली, बोला काय राहिलं तुमचं, सांगा आम्हाला. महाराज त्यांना विचारा आनंदाने आहेत का, आनंदाने परत बोलवणी करू येणार का? हा, काय राहिलंय? गाणी बोला महाराज परत एकदा. रिम झिम पडती पावसाची सरी ग सरी ग सरी ग माझी निघाली सरी ग मरे, माझी निघाली सरी ग मरे. काय राहिलंय? आखाड. आखाड म्हणजे माहितीये काय? जेव्हा पाऊस पडतो आपल्या देवीला आंघोळ लागते त्या आखाड पाण्याची. कसली? म्हणून मी बोललोय तुमची कुलदेवी कोण आहे काय आहे? तर आखाड देऊ सर्व करू. आखाड म्हणजे काय तर त्याचा पुढचा आपण उलगडा करू. सर्व देऊ आखाड पण करू. हा, देऊ माऊली सर्व देऊ जाऊ, एक वेणी नाही का ना, सर्व देऊ. आणि आखाड पाणी म्हणे माहितीये का तुम्हाला? आखाड पाणी माहितीये का कोणाला? तुमच्या कुलात आलेली जरीमरी आहे, मी झाल्यावर नाही आणली तिची दे. आखाड महिन्यामध्ये मरी माझी निघाली कुणीकडं, पुढं चांदळाचं म्हणून चालली पुढं पुढं, चांदळाचं म्हणून चालली पुढं पुढे, पुढे तांदळाचे मरण चाली पुढे पुढे, पुढे तांदळाचे मरण चाली पुढे पुढे. आखाड महिन्यामध्ये मरी माझी निघाली कुणीकडं, आखाड महिन्यामध्ये मरी माझी निघाली कुणीकडं. माऊली आनंदाने खण. तुमची साडी चोली सर्व आणून आम्ही ठेवलाय. माऊली परत आनंदाने येऊन आम्हाला पुढचा उलगाडा करून देणार का? आम्ही परत तुम्हाला पाचारण करू येणार का माऊली आनंदाने अकेला? देव भंडारा. कारण या दानवा परिवाराला ओटीने लगेच पाहिजे. आखाडाचा कधी आखाडामध्ये तुमच्या देवीला कधी मानपान करता तुम्हाला माहितीये का? मग माहित झालं पाहिजे का नाही? सांगतोय तुम्हाला. हा गडू आहे, हा गडू आहे. किती दानवा परिवारांना माहिती आहे काय आहे? ना माहित. यामध्ये पाणी कुठलं आणतात माहितीये का? मग हे माहित झालं पाहिजे ना. आपलं झाड बरोबर सांगतोय आणि बरोबरच सांगाल ते. पुढचा उलगडा पण करू पण आपण एक एक याच्यात घेऊ. चालेल?
माऊली आनंदाने तुमची साडी चोली वेणी पणी सर्व देऊ. देणार ना सर्व? ऐकायला गेलं पाहिजे सर्वांना. धानवा परिवार देणार ना? माऊली सर्व देणार आहेत. आनंदाने आपण स्थानावर येऊन आपण परत बोलवणी करू. लिहा. जरी मरीचा किती आकडा झाला? 15 झालं. बाबांचं काय बोल केली? भैरवी घ्या. भैरवी घ्या. भैरवी काल भैरवी घ्या. त्यांना आधी स्थानावर येऊ दे. त्यांना काल भैरवी ये हो, लवकर चांगलं नाही. पहिले त्याने होते त्यांना आखाड महिन्यात आपल्याला सर्व उलगडा करायचे. थांबा थांबा. आधी ते बाबा आहेत ना जे तुमचं वयस्कर आहे सर्वात वाटत आहे. आखाड पाण्याचं तुम्हाला कोणाला माहित नसेल. आपण त्यांच्या ह्याच्यातून पूर्ण उलगाडा करू. का आताच करायचं? कारण आता झाले झाडं झाले. आता आपण असं चालायचं का? रिपीट चालायचं? चालायचं ना? हा हा मग आम्ही आखाडच काय ते सांगू ना आपण. हा झरीमरी आहे ना तिचं गाणी बोलवा एक काढवा. आखाड महिन्यामध्ये मरी माझी निघाली कुणीकड. तो नाही जी आखाड महिन्याचं पाणी असतं ते गाणी बोल ना आता. रिमझिम पडते. रिमझिम पडती पावसाची सरी ग सरी ग सरी ग माझी निघाली सरी ग बाई, माझी निघाली सरी ग बाई. माझी निघाली तरी का बरी का माझी निघाली तरी का बरी. हो, सर्व देऊ आपण. एवढे वर्ष तुम्ही धानवा परिवाराने जरी मरी आईचा मान केलाय नाही केलाय, पण आता याच्या पुढे केला पाहिजे का नाही? पण त्याचा पूर्ण आपण जाणून घेऊ एक एक टप्प्याटप्प्यामध्ये. बरोबर आहे. आता माऊली आनंदाने स्थानावर येता का? परत तुम्हाला मानपान देऊ आम्ही. घ्या काळबेरीचा आता. अगं ये ग माझ्या काळ भैरी, ये ग माझ्या काळ भैरी. माझ्या काळवरी अरे माझ्या काळवरी माझ्या काळ भैरी, ये ग माझ्या काळ भैरी. माझ्या काळवरी अरे माझ्या काळवरी. यायचे का आनंदाने? वयामानाने त्यांना थोडं हे आपण त्याला एक उद्या पांढरा त्यांना सगळा सांगतो ना आम्ही. सगळा सांगतो. आम्हाला त्याचसाठी बोलवलंय. नाही झालं तर आम्ही उलगाडा करणारच आहे. आनंदाने भंडारावा चला. बाबांचा लिहा कालवेरी वाघोबाईला. आता किती वारं झालं? आपल्याला किती पाहिजे? याचं पकडलं का? हा, आपल्याला किती पाहिजे? 18 वारे. आपला कोणता आहे? 18 वाऱ्यांचा देव आहे. किती? 18चे 18 पाहिजे. झाल्या किती? 16. किती कमी पडल्या? 2. आता कुठे गेल्या 2? ते नंतर बघू. हा आता बाबा मागवासा. तुम्ही सगळे मागवासा येतात. एक एक ज्याने संचारूपी जे गजर केली तेच रूप आलं पाहिजे. एकदा मध्ये मिक्स झालं का समजा कुछ तो गडबड हे. कारण आपण प्रत्येकाला मान देणार आहेत. कोणत्या गाण्या कोणी आलं तर चालेल का? तर नाही चालणार. जे रूप आहे त्या रूपाने आलं पाहिजे. यांचं काय राहिलं विचारा महाराज. बोला. आपला धानवा परिवार आहे ना? हा हा भक्ती करूच ना. भक्ती करू का आम्ही? थांबा थांबा माऊली. आम्ही भक्ती करू. तेव्हा आम्हाला एवढंच ओळख द्या. हे रूप कोणतं आम्हाला काहीच माहित नाही. सांगाल का? हो भक्ती करायला सांगतात. आलेले देवा विचारू हे रूप कोणतं आम्हाला फक्त सांगा. आम्ही सगळ्या देवांची भक्ती करू. सांगाल का? असू दे पाहुणा असो फुलाचा असू दे. फक्त आम्हाला सांगा. याची ओळख देणार. बोला देणार का? बोला देणार का ओळख त्यांची? हे जे बसले ना याची ओळख देणार का आम्हाला? कशी ओळख द्यायची? हा बाप्पा ते हे बाप्पा सगळ्यांचे आहेत. कोणत्या रूपाचं आहेत? थांबा थांबा माऊली. सगळं घेऊ आपण. बोला मग आम्हाला सांगता का आनंदाने स्थानावर जाता? आम्हाला भंडारा परत आलं तर आम्ही परत विचारू. आणि सांगता ना आलं तर मग समजून घ्यायचं काय ते भंडारा. चला एकदम जागेवर स्थानावर यायचं. मोकळ्या मनाने यायचं एकदम.
चला तानव तानव झाड सोडायचं, मोकळं द्यायचं झाड, एकदम मोकळं द्यायचं. बाबू नाव काय तुझं? तेजस. तेजस मागे बस ना तिकडे, जा मागे बस. तिथं नको बसू, मागे बस, मागे जा, मागे बस. महाराज आता नावं झाली आपली 16, बरोबर. आता सुरुवात कुठून करायची आपण? तर गावाच्या गाव पांढरी बसू. हा घ्या. आई ग गाव देवी तू ग गावाची पांढरी. देवी तू ग गावाची पांढरी. गाव देवी तुझ्या गावाची पांढरी. देवी तू ग गावाची पांढरी. गाव देवी तुझ्या गावाची पांढरी. गावाची पांढरी कुठं गावाची पांढरी. साऱ्या गावचं संभाळ करे आणि गावाची पांढरी साऱ्या गावचं संभाळ करे. गावाची पांढरी साऱ्या गावचं समोर करे. गावाची पांढरी साऱ्या गावचं समोर करे. चला देवी. आई ग गाव देवी तुझी निंदा जाण केली. गाव देवी तुझी निंदा जाण केली. देवी तुझी निंदा जाण केली. गाव देवी तुझी निंदा जाण केली. हे जाण निंदा केली त्याला ढाळ उलटी झाली. निंदा जाण केली त्याला ढाळ उलटी झाली. निंदा जाण केली त्याला ढाल उलटी झाली. निंदा जाण केली त्याला ढाल उलटी झाली. हो आई, तुम्ही सर्व गावदेवी आल्यात, पण आई तुझं रूप कोणतं आम्हाला कसं समजल? महाराज विचारा, तुम्ही कोणत्या रूपाच्या? गावदेवी आल्यात, गावदेवीची रूप हा गावाची गावदेवी आई बरोबर आहेत, पण ग्रामदेवत हे वेगवेगळ्या रूपाने आम्ही बसवतो प्रत्येक गावामध्ये. तसंच आई